नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यात्रा भक्तिभावाने साजरी। जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यात्रा भक्तिभावाने सुरू असून दरवर्षीप्रमाणे आज या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन श्री नागेश्वर महाराजांची पूजा अभिषेक करून मनोभावे दर्शन घेतले। तसेच यावेळी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी उपस्थिती देऊन भाविकांशी संवाद साधला। ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा नाही तर आपल्या जामखेडकरांच्या एकतेचे आणि परंपरेचे प्रतीक आहे। अशा उत्सवामुळे समाजातील बंधुभाव वृद्धिंगत होतो आणि संस्कृतीचे जतन होते। या प्रसंगी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आभा राळेभात, भाजपा शहराध्यक्ष श्री संजय काशीद, भाजपा मंडल अध्यक्ष श्री बापूराव ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री रवींद्र सुरवसे, सभापती श्री शरद कारले, श्री सोमनाथ राळेभात, श्री गौतम उतेकर, श्री सोमनाथ पाचरणे, श्री वैजनाथ पाटील, श्री पवन राळेभात, श्री गुलशन अंधारे, श्री अमित चिंतामणी, श्री प्रवीण सानप, श्री प्रवीण चोरडिया, डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे, श्री पांडुरंग उबाळे, डॉक्टर गणेश जगताप, श्री सचिन घुमरे, श्री विष्णू भोंडवे, श्री मनोज कुलकर्णी, श्री दिगंबर चव्हाण, श्री अमित जाधव, श्री तात्याराम पोकळे, श्री मोहन पवार, श्री राजू देशपांडे, श्री लहू शिंदे, श्री बाजीराव गोपाळघरे, श्री अर्जुन मेहत्रे, श्री मोहन गडदे, श्री विकी घायतडक, श्री राजेश मोरे, श्री अरुणशेठ चिंतामणी, श्री उद्धव हुलगुंडे, श्री संजय पारे, श्री राहुल बेदमुथा, श्री उमेश रोडे, श्री ऋषिकेश मोरे यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।